पर्यावरण संरक्षण ही एक प्रथा आहे ज्याचा उद्देश व्यक्ती, संस्था आणि सरकार यांच्या हातातून नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे हा आहे। ही काळाची गरज आहे कारण पृथ्वीचे वातावरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे आणि त्याची कारणे मानव आहेत। ते त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीच्या पर्यावरणाची चुकीची हाताळणी करत आहेत। म्हणूनच दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावचे सरपंच महेश पाटील यांनी आपल्या गावातील ग्रामस्थांच्या सोबत पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे। झाडे जगवा झाडे लावा असा पर्यावरणाचा जागर करत गावातील प्रत्येक ग्रामस्थांच्या घरासमोर एक झाड लावण्याचे आवाहन केले। शिवाय जो कोणी या झाडाची जोपासना करेल त्या ग्रामस्थांची करपट्टी माफ करण्याची घोषणा केली आहे। सरपंच महेश पाटील यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पर्यावरण प्रेमींनी सरपंच महेश पाटील यांच्या पर्यावरण संवर्धन उपक्रमात सहभाग नोंदवत सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे। दोड्डी गावात पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्यक्ष लोक चळवळ उभारल्याने जिल्हा प्रशासनाकडून देखील दोड्डी गावच्या ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे। या उपक्रमात सहभाग घेतलेल्या ग्रामस्थांचा गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सभागृहात सत्कार करण्यात आला। यावेळी उपसरपंच विशाल राठोड, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष सज्जन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पाटील, सविता हरनाळकर, सुनंदा होनमाने, ज्योती माने, बळी हेबळे, संजय माळगे, मानव संसाधन व्यक्ती वर्षा चौधरी, संभाजी काळे, युवा नेते व्हाईस चेअरमन नितीन बंडू, वनप्पा रखे, देवीदास माने, ग्रामसेवक संजय राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सूत्रसंचालन अनिल सगरे यांनी केले।